असतो ते मान्य श्री विलास बडे साहेब यांना मी आपल्याशी हितगुज करण्यासाठी आमंत्रित करतो. मान्य श्री विलास बडे साहेब. कॅमेरा शूट करताना इकडनं करता लावायचा कॅमेरा समोर स्टिकला नाही स्टिकला डायरेक्ट लावायचं स्टिक येणार आहे मध्ये म्हणून म्हणलं या साईडला ठेवायला पूर्ण समोरून दिसत नाही इथं ठेवलं तरी ह्यांच्यासोबत बरोबर निघेल परत. राजमाता जिजाऊंना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार नमन करून सर्व मानवतावादी विचारांना नमन करून आज जो हा विचारांचा जागर आपण सगळ्यांनी इथं गेली 25 वर्ष, ही सोपी आणि साधी गोष्ट नाहीये. हा विचारांचा जो महायज्ञ आपण चालवला त्या मराठा महासंघाचे मी मनापासून कौतुक करतो. ही सोपी गोष्ट नाहीये आणि आभार मानतो की ज्या व्यासपीठावरती आतापर्यंत या महाराष्ट्रातले दिग्गज विचारवंत ते आले, त्यांनी आपली भावना आपले विचार मांडले, त्या व्यासपीठावर माझ्यासारख्या तरुणाला विचार मांडण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आज राजमाता जिजाऊंच्या या व्याख्यानमालेत दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपण मला इथं संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो. गारटकर जी आहेत, कोंडरे सर आहेत, वनवे साहेब आहेत, जगताप साहेब आहेत, सगळे संयोजन समिती आहे. मी सगळ्यांची नावं घेत नाही, मी थेट मुद्द्यावरती येतो. खरं तर 8:48 झाली आहेत. माझ्या अंगात 8 वाजताच येतं. आज थोडा उशीर झालाय पण हरकत नाही. आज इथं सगळ्यांना एक प्रश्न विचारू. मी माझ्या विषयाची मांडणी आपल्या सगळ्यांच्या समोर करणार आहे. जो विषय मांडण्यासाठी आज मी व्यासपीठावर उभा आहे, आजचा अभिमन्यू कोण आहे, जो आपल्या जीवन चक्रामध्ये आज अडकलेला आहे. त्या चक्रव्यूह त्याच्या चहूबाजूने त्याच्या भोवती आहे. त्या अभिमन्यूला माहित होतं चक्रव्यूहामध्ये जाणं. त्यानं आईच्या पोटात शिकलं होतं चक्रव्यूह मध्ये कसं जायचं असतं, पण दुर्दैवाने चक्रव्यूह कसं भेदायचं हे त्याला माहित नव्हतं. म्हणून हाल हाल करून त्याला मारलं गेलं. सगळ्यांनी मिळून नीतिमत्ता हे सगळं धुळीला मिळवत कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावरती त्या तरण्या बाणपुराचा जीव घेतला आणि त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या शौर्यानं, त्याच्या धाडसानं, त्याच्या धैर्यानं तो अभिमन्यू इतिहासात अजरामर झाला. पण आज जी गोष्ट मी ज्या अभिमन्यूची सांगणार आहे ती कुरुक्षेत्रातली नाहीये. ह्या अभिमन्यूच्या भोवती धनुष्य बाणांचा मारा नाहीये, रथांची रांगही नाहीये, पण तो लढतो एवढं नक्की आहे. आजचा हा अभिमन्यू कुठल्या चक्रव्यूहात आहे? तो शिक्षणाच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे, तो बेरोजगारीच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे, तो कर्जाच्या EMIच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे, तो अपेक्षांच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे, तो संसाराच्या चरितार्थाच्या आपल्या रोजच्या जगण्याच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे, अपयशाच्या अदृश्य भिंतींमध्ये अडकलेला आहे. महाभारतातल्या अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायची कला माहित होती,
पण बाहेर पडायचा मार्ग जसा माहित नव्हता, आजचा अभिमन्यू अगदी जन्मल्यापासून, अगदी जन्म घेतला त्या दिवसापासून जीवन चक्रव्यूहाचा हा सगळा लढा लढतोय, त्याचं युद्ध लढतोय. प्रत्येक जण अगदी जन्म घेतला त्या दिवसापासून हा जीवन चक्राचा हा जो लढा आहे, ते जे युद्ध आहे, तो लढतोय. पण तो पराभूत आहे का? नाहीये. तो पराभूत नाही, पण तो थकलेला नक्की आहे. तो कमकुवत जरूर स्वतःला समजतो, पण तो कमकुवत नाहीये, तो एकटा जरूर आहे. आज आपण ज्या अभिमन्यू बद्दल बोलणार आहोत, तो रोजच्या जीवन चक्रामध्ये छाती ठोकपणे उभा आहे. हो, छाती ठोकपणे आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या करिअरच्या साठी, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी छाती ठोकपणे ते युद्ध लढण्यासाठी उभा आहे. चक्रव्यूहात अडकलेला आहे, पण त्याला थांबायची सोय नाही. हा अभिमन्यू ना पूर्णपणे गरीब आहे, ना तो पूर्णपणे श्रीमंत आहे. तो दोन टोकाच्या दरम्यान, गरीब आणि श्रीमंताच्या टोकाच्या दरम्यान ताणले गेलेला एक पूल आहे, आणि ज्यावरून सगळे चालतात. त्याच्या पायाला भेगा आहेत, पण त्याच्या पायाच्या भेगा कुणाला दिसत नाहीयेत. असा सामान्य माणूस म्हणजे आजचा अभिमन्यू आहे. आणि त्याच अभिमन्यूची जीवन चक्राची कहाणी सांगण्यासाठी मी आज व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय मांडण्यासाठी उभा आहे. प्रश्न पडला असेल की मग हा अभिमन्यू जर आज जीवन चक्रामध्ये अडकलेला आहे, तर त्याच्या भोवतीचं हे चक्रव्यूह नेमकं काय आहे? त्याच्या भोवतीचं जीवन चक्रव्यूह, पहिलं जीवन चक्रव्यूह आहे संसार. आणि ह्या संसारामध्ये महागाईचं एक असं चक्रव्यूह आहे जिथं पगार थोडा थोडा वाढतोय आणि खर्च त्याच्या पुढे धावतोय. सामान्य माणसाची सगळ्यात मोठी व्यथा आज काय असेल, तर या दोन्हीतला ताळमेळ बांधणं हे त्याच्या समोरचं सगळ्यात मोठं चक्रव्यूह आहे. दुसरं चक्रव्यूह आहे, तो एका प्रतिष्ठेच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. ज्या चक्रव्यूहात समाजाचा एक प्रश्न त्याला बाहेर पडायची परवानगी देत नाहीये, आणि एका वाक्यासाठी त्याचं उभं आयुष्य त्या चक्रव्यूहात अडकलेलं आहे. ती वाक्य आहे, लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील या एका प्रश्नाभोवती एक प्रचंड मोठं चक्रव्यूह त्याच्या भोवती आहे. आणि त्या चक्रव्यूहातून बाहेर पडता पडता ह्या अभिमन्यूच्या नाकी नऊ आले. मी सांगणार आहे त्याची धडपड कशी सुरू आहे, तो बाहेर पडण्यासाठी कसा तडफडतोय, त्याचा संघर्ष काय आहे. तिसरं चक्रव्यूह आहे अपेक्षांचं. आई वडिलांना वाटतं आम्ही आयुष्यभर कष्ट केले, माझ्या पोरांना ते करताल, तर त्याच्यावरती वेळ आली नाही पाहिजे. आम्ही केलं आयुष्यभर, आम्ही सहन केलं, माझ्या लेकरांना ते सहजासहजी मिळालं पाहिजे. आम्ही काही करू. आई वडिलांच्या न बोललेल्या अपेक्षा सुद्धा त्या अभिमन्यूच्या आहेत. डोक्यावर टांगती तलवार आहे. कारण आई वडिलांना वाटलं पाहिजे त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. ह्या अभिमन्यूच्या वर जबाबदारी आहे. जबाबदारी मुलांच्या स्वप्नांची आहे. मुलांची छोटी छोटी स्वप्न आहे. मला नाही मिळालं, माझ्या मुलांना मी नक्की देईन. माझ्या मुलांसाठी मी जरूर करेन. वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. मला नाही ना चांगलं शिक्षण मिळालं, मी माझ्या मुलांना देईन. आणि ह्या सगळ्यामध्ये समाज जो कायम माप काढत असतो, सातत्यानं तुमचं माप, तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला सांगत असतो, त्या समाजाच्या अपेक्षांचं प्रचंड मोठं ओझं. आणि हे
आई वडील असतील, आपली मुलं असतील आणि समाज असेल, या तिघांच्या स्वप्नांचं एक ओझं घेऊन चालणारा आणि त्या चक्रव्यूहात अडकलेला हा जो अभिमन्यू आहे, तो अभिमन्यू स्वतःला कधी प्रश्न विचारू शकत नाहीये की या सगळ्यांच्या अपेक्षामध्ये मी कुठं आहे, माझ्या अपेक्षा कुठे आहेत, हे विचारायची सोय सुद्धा नाही आणि तो वेळही त्याच्याकडे नाहीये. आणि आणखी एक चक्रव्यूह, जे चक्रव्यूह आपण सगळेजण, वेळ नाहीये आपल्याकडे, कोणाकडेही वेळ नाहीये. वेळ नावाचं जे चक्रव्यूह आहे ते आज भेदणं इतकं कठीण झालेलं आहे. आजच्या अभिमन्यूला दमछाक होते, धावतोय 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 धावतोय. पण आजचं हे धावणं कसं आहे हे मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. या सगळ्या चक्रव्यूहाची मांडणी करत असताना त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडावं आपण सगळ्यांनी, याचं चिंतन मी सांगणार आहे. वयाच्या 40व्या वर्षी मी वडीलधाऱ्या माणसांना जीवन सांगावं एवढी माझी उंची नक्की नाहीये, पण जीवनाचा जे वाचन आणि चिंतन केलं ते चिंतन आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न मी पुढच्या काही वेळामध्ये करणार आहे. आणि जेव्हा ही सगळी चक्रव्यूह आज तुम्हाला सांगतोय, तेव्हा पहिलं चक्रव्यूह जे तुम्हाला सांगितलं होतं की महागाईच्या चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेलो, पगार वाढतोय थोडा थोडा आणि खर्च वाढतोय भराभरा, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि हे वाक्य तक्रार नाहीये, ही तक्रार नाहीये, मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनाची ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. ही तक्रार नक्की नाही. एप्रिलमध्ये अप्रायझल होतं आपलं. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल बजेट कोलमडलंय. माझ्या माता भगिनी आहे, मला माहित आहे पगार तुमच्याकडेच येतो. आणि या पगाराचं सगळं नियोजन तुम्ही करत असता, ते नियोजन करता करता काय तुमची अवस्था होत असेल. मी त्याच नवऱ्यांपैकी आहे जो आलेला पगार तिच्याकडे देतो, कारण ते सगळं चक्र जे आहे ते सांभाळण्याची माझी नाही, ती तुझी आहे. तू सगळं ते कर. अनेक जण आपण असं करत असो, कारण जेवढा हिशोब त्यांना जमतो, ते चक्रव्यूह भेदणं जेवढं त्यांना जमतं, ते तारेवरची कसरत जेवढी तुम्हाला जमते तेवढी आम्हाला जमत नाही, हे मान्य करायला काही हरकत नाहीये. आणि आज दरवर्षी एप्रिलमध्ये जेव्हा पगारवाढ होते, तेव्हा 5, 8 आणि 10% पगारवाढीचं पत्र आपल्या हातात मिळतं. फक्त एक दिवस समाधान, फक्त एक दिवस समाधान आहे, क्षणभराचा आनंद आहे. आणि वाटतं चला आता थोडं सावरूया, चला आता थोडं सावरूया, काहीतरी करूया. गेल्या वर्षीची राहिलेली 4 स्वप्न तरी पूर्ण करूया. पोरांना सांगितलंय सायकल यावर्षी नाही, पगारवाढ झाला की तुला नक्की देतो. त्याला आठवतं सगळं. यावर्षी, गेल्या वर्षी बायकोला कुठे घेऊन जाता आलं नाही, यावर्षी नक्की जायचंय, एक देवदर्शन तरी करायचंय. गोव्याला कधीतरी जाऊया ना, लग्नाला खूप वर्ष झाली. सामान्य माणसाचं काय आहे, छोटी छोटी स्वप्न आहेत. पण ती छोटी छोटी स्वप्न पूर्ण करत असताना मात्र दमछाक कुठे होते. 10% पगारवाढ जेव्हा झालेला असतो, तेव्हा मात्र महागाई 20% वाढलेली असते. गेल्या वर्षी 1000 रुपयांमध्ये जो भाजीपाला यायचा आठवड्याभराचा, तो आता 2000 रुपये घेऊन चाललेला आहे. त्या 10% पगारवाढीचा आनंद टिकत नाही. आणि मग बचत करावीशी वाटते, पण ती बचत आपल्या हातात राहत नाहीये. आणि कधी कधी वाटतं की जीवनशैलीचा जो दबाव प्रचंड आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मधून आपल्याला येतो, ह्या जीवनशैलीच्या दबावातून हे तारेवरची जी कसरत आहे आपली सगळी, ती कशी करायची. मोबाईल आला, नवीन अपडेट करायचा आहे, मुलाला चांगली ट्युशन लावायची आहे, सण चांगले साजरे करायचे. आजवर खूप साधेपणाने केलं, आता करूया. बाजूचे सगळे जणांचे स्टेटस दिसत आहेत, खूप छान आनंदाने सगळं साजरं करतायत. दबाव आहे. आणि हळूहळू हळूहळू आपल्या भोवतीचं ते मानसिक चक्रव्यूह आपल्या तयार होत आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं, समाजातली आपली प्रतिष्ठा,
ती सुद्धा आपल्यावरती अप्रत्यक्षपणे एक दबाव निर्माण करते की मला माझ्या स्टेटसनं राहायचंय, पण त्या स्टेटसनं राहण्यासाठी हा खिसा मात्र परवानगी देत नाहीये. कारण त्याचं कारण असं आहे की पगार चालतोय पावलांनी आणि खर्च धावतोय मैलांनी. त्याच्याशी सांगड घालता घालता, दोघांची सांगड घालता घालता, दोघांची ही नवरा बायकोची जी दमछाक होतीये, ती दमछाक म्हणजे एक चक्रव्यूह आहे जे भेटता भेटता माणसांची कशी कसोटी लागते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. म्हणून मग माणसं म्हणतात चला यावेळी नाही पुढच्या वेळी काहीतरी करूया, या वर्षीच्या 4 इच्छा पुन्हा धरून ठेवूया, गरज असेल तरच खर्च करूया. आणि असं करत करत असंख्य स्वप्नांना मारून आपण आयुष्य काढत असतो. आणि मग एक पान असतं, माझ्या भगिनींकडे असतं, उत्पन्न आणि खर्च. 2 तक्ते असतात, उत्पन्न आणि खर्च. आयुष्य गेलो हो त्याचा मेळच लागत नाही. बरोबर आहे ना? उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागत नाही आणि या माऊली मात्र सतत त्याचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करतात. आपण किती नशीबवान आहोत, आपल्याला जे जमत नाही, पुन्हा सांगतो, त्याच्यातून सुद्धा बायको कधीतरी सांगते मी तोळावर सोनं घेतलं होतं. नोटबंदी झाली तेव्हा या देशाला कळलं बायकांच्या हाती पगार देणं किती गरजेचं होतं. संकटात तेच पैसे कामाला येतात. खरं सांगतो माझ्या येतात, म्हणजे मी वेगळं सांगायची गरज नाही. आणि मी कधी हिशोब विचारत नाही, कारण विश्वास आहे त्यातला 1 रुपया, 1 नया पैसा सुद्धा चुकीच्या ठिकाणी जाणार नाही. तो कधीतरी आपल्या कामी येणार आहे, 100% येणार. आणि म्हणून आज पगारवाढ जगायला आपल्याला नक्की मदत करते, पण खर्चवाढ त्याला जगायला झगडण्याची परिस्थिती निर्माण करते. त्यामुळे हे जे चक्रव्यूह आहे ते चक्रव्यूह आपल्याला फोडता येत नाहीये, तोडता येत नाहीये. मी कितीही मेहनत केली तरी सुद्धा पुढे जाण्याची रेषा नेहमी दूर का दिसते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची अवस्था एकच आहे. आम्ही धावतोय, पळतोय, घाम येतोय, सगळं होतंय, पण पुढे जात नाहीये. ट्रेडमिलवर धावावं तसं माणसाचं आयुष्य. धावतो ना पण ट्रेडमिलवर, खरं खरं धावतो, खरा खरा घाम येतो, खरे खरे कष्ट करतो, पण आपण पुढे जातो का? जागेवरच. हे ट्रेडमिलवरचं जे आयुष्य आहे, ट्रेडमिलवरचं जे धावणं आहे, आयुष्य ट्रेडमिल झालंय. म्हणून माणसाला हे कळतच नाहीये मी अजून काय करू, अजून किती धावू, अजून किती कष्ट करू, अजून किती घाम गाळू, म्हणजे माझ्या आयुष्यातलं किमान 1 पाऊल तर मी पुढे जाईन. आहे की नाही चक्र? आणि ह्या चक्रात आपल्या सगळ्यांचे आयुष्य जात आहेत. मग दुसरं चक्रव्यूह येतं, कारण हा ताळमेळ लागत नाही. स्वप्न तर आहे, जगात तुलना तर आहे, माप काढायला समाज बसलेला आहे. आपल्याला समाजात वावरत असताना किमान आपण आहोत तिथे हे तरी दाखवावं लागेल. आणि मग एक नवी कसोटी आपल्या सगळ्यांच्या समोर येते, ते म्हणजे कर्जाचं चक्रव्यूह आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आज एक अविभाज्य घटक बनलेला आहे. आणि म्हणूनच EMI नावाचं एक चक्रव्यूह जे आज आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणार आहे, जे EMIचं चक्रातून कुणी सुटलेलं नाहीये. सामान्य माणूस आपलं एक स्वप्न साकार करण्यासाठी रोजची ती कसरत होत नाही म्हणून कर्ज घेतो, EMI मध्ये अडकतो आणि हळूहळू EMI नावाचं ते जे चक्र आहे ते आमच्या गळ्याची साखळी कधी बनतं हे कळत नाही. माणसाचं उभं आयुष्य जातं. मुंबई सारख्या शहरासारख्या ठिकाणी 1 कोटीचं घर घ्यायचं, लाखवर पगार असणाऱ्या माणसाला 25-25 वर्ष EMI द्यावा लागतो. अर्धा पगार EMI मध्ये जातो. 25 वर्ष माणसाचं आयुष्य किती असतं? एक पगारदार माणसाचं आयुष्य किती? 25च वर्ष आहे ना. 30शीत नोकरी लागली, 60ला संपलं. जर उभ्या आयुष्याची आपली
आपली कमाई ईएमआय मध्ये जाणार असेल, 25 वर्षाचा ईएमआय, माणसं 1000 चौरस फुटासाठी उभं आयुष्य पणाला लावतात. कसं चक्रव्यूह भेदायचं हा सामान्य माणसाच्या समोरचा प्रश्न आहे. अनेकांची तर परिस्थिती अशी आहे, प्रत्येक गोष्टीत ईएमआय. गरजा वाढल्या, मुलांच्या गरजा वाढल्या, आपल्या गरजा वाढल्या, आणि मग ईएमआय हा शब्द फक्त आता बँकेच्या पावतीवरचा शब्द नाही, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. आणि मग प्रश्न आहे की पहिल्यांदा सुरुवात स्वप्नापासून होते. स्वप्न साकार करण्यासाठी ईएमआय आपल्या आयुष्यात एंट्री करतात, मग येतं क्रेडिट कार्ड, मग येतं वैयक्तिक कर्ज, आणि कर्जाच्या बोजाखाली दबलेली माणसं अशी कितीतरी आहेत जी असह्य झाली म्हणून दम तोडतात सुद्धा. आपल्या आजूबाजूला या ईएमआय, कर्ज आणि ह्या सगळ्याच्या बोजाखाली माझा शेतकरी बांधव असेल, त्याचं दुःख वेगळं आहे. पण मी सामान्य माणसाच्या बद्दल, मध्यमवर्गीय माणसाच्या बद्दल जेव्हा बोलतोय, तेव्हा त्याचं जे जीवन चक्र आहे ते या कर्जाच्या ह्याच्यातून बाहेर पडायला तयार नाहीये. शेतकऱ्याचं तर दुःख आणि त्याची वेदना तर जगा वेगळी आहे. त्याच्यासारखा तर दुर्दैवी प्राणी इथं कुणीच नाहीये. कितीही त्यानं केलं तर या हातानं करायचं, या हातानं गमवायचं. फक्त कष्ट त्याच्या आयुष्यामध्ये आहे, त्याच्या पदरात काहीच पडत नाहीये. आणि मग कर्जानं बुडलेली कितीतरी माणसं आयुष्यात आज दम तोडताना शेतकरी आपल्याला दिसतायत. आणि हे जीवन चक्र कसं तोडायचं यातून मार्ग मात्र सामान्य माणसाला दिसत नाहीये. आणि या जीवन चक्रामधून बाहेर पडत असतानाच आणखीन एक जीवन चक्र आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला घोंगावतंय, आणि त्याचे आपण सगळे बळी आहोत. मी आहे, तुम्ही आहे, सगळे. ते जीवन चक्र आहे प्रतिष्ठा. प्रतिष्ठेचं चक्रव्यूह, ज्या चक्रव्यूहात एक सवाल आहे, ज्या प्रश्नाला तुमचं माझं सगळं आयुष्य बांधून टाकलंय, कुणालाच चुकलेलं नाहीये. तो प्रश्न कुणी टाळू शकत नाहीये, इच्छा असून सुद्धा टाळू शकत नाहीये. तो प्रश्न मी आधी सांगितलं त्याप्रमाणे, लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील हे 4 शब्द जणू आज आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अदृश्य राज्यघटना बनली. राज्यघटना अदृश्य अशा प्रकारची चुकलीच नाही. एक सामान्य माणसाला वाटतं मी माझ्या मुलीचं लग्न करतो, साधं करू शकतो, मनापासून करू शकतो. पण लोक म्हणतात हॉल मोठा असायला हवा, जेवण इतक्या प्रकारचं असायला हवं, सजावट कशी चमकदार असायला हवी. पियर प्रेशर ज्याला आपण म्हणतो, सोशल सामाजिक प्रतिष्ठेच्या पायी जे आपल्यावरती दबाव येतो. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. आपण जर साधेपणाने केलं तर लोक म्हणतील अरे एवढं आयुष्य करून सुद्धा आपल्या लेकीचं लग्न ह्याने थाटामाटात करू शकला नाही. लग्न तर साधेपणानं होऊ शकतं, कारण आज समाजामध्ये प्रतिष्ठा कशाला आहे? प्रतिष्ठा त्याला आहे चकाचौंधला आहे. तुमच्या लग्नाच्या मांडवामध्ये पार्किंग मध्ये किती आमदार आणि खासदारांच्या गाड्या आज उभ्या आहेत, याला सामाजिक प्रतिष्ठा निर्माण झाली. तुमच्या लग्नात किती 1000 माणसं जेवले, याला प्रतिष्ठा आली. मुलीच्या लग्नामध्ये किती तोळे सोनं दिलं, किती हुंडा दिला, किती गाड्या दिल्या, कशात चाव्या मिरवल्या, याला प्रतिष्ठा आली. आणि त्या खोट्या प्रतिष्ठेच्या पायी आज आया बहिणींचे जीव जायला लागले. पण तरी एक प्रश्न कायम आहे, जग काय म्हणेल? तो प्रश्न कुणाला सुटलेला नाहीये. आणि या एका प्रश्नामध्ये लग्नाचं जसं सांगितलं तसं लहान मुलांचं त्याला शाळेत टाकायचं, आणि मग नुसतं शाळेत टाकून आता नाही चालणार. आपण सगळ्यांचा खर्च काढला शाळेचा. आपण 12वी पर्यंत किती शाळेत खर्च केला, किती आपला खर्च आला आणि कसे आपण जगलो. म्हणजे 80-90च्या पिढीतले तर, आणि त्याच्या आधीच तर विचारूच नका. लाखभरात आपली डिग्री झाली असेल पहिलीपासून ते आता पहिलीला ₹1,00,000. माझं वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्हाला पटेल न पटेल माहित नाही,
पण एक सामाजिक पियर प्रेशर त्याचं सुद्धा आहे. तुमचा मुलगा कुठल्या बोर्डात शिकतो, कुठल्या शाळेत कसं शिक्षण मिळतं, यापेक्षा जेव्हा मला विचारलं जाईल समाजामध्ये तुमचा मुलगा कुठल्या बोर्डात आहे, कुठल्या शाळेत आहे, त्याला फॅसिलिटीज कुठल्या आहेत, त्याला कुठल्या प्रकारची बस न्यायला येते, फीस किती आहे, कारण फीस वरून जज केलं जात आहे. शिक्षक कसे आहेत माहित नाही, फीस वरून मला जेव्हा जज केलं जातं समाजाकडून, अरे आपल्या पोरासाठी काय शाळेत टाकले, अडवलं का चक्रव्यूहात. आणि हे चक्रव्यूह आहे ब्रँडचं सुद्धा. लोक शर्ट बघण्याच्या आधी, माणूस बघण्याच्या आधी हळूच बघतात ब्रँड कुठला आहे, हळूच चप्पलकडे बघतात ब्रँड कुठला आहे, हळूच मोबाईलकडे बघतात ब्रँड कुठला आहे. माणसापेक्षा ब्रँडला जास्त महत्व आलं. आधी माणसं ब्रँडेड असायची, ब्रँडेड माणसं असायची. एखादा माणूस असा बघितल्यानंतर लोक पंचकृषीमध्ये त्या माणसाचं नाव असायचं, अरे लाखात माणूस आहे, ब्रँड असायचा, माणूस ब्रँड होता. एखादा माणूस तो लग्नात आला तर लोकांना वाटायचं अरे ते लग्नात आले, ते आपल्या घरी आले. विचारांचा, माणुसकीचा, सन्मानाचा, त्याच्या वागण्या बोलण्याचा माणूस ब्रँड होता. आज 10 ब्रँडेड कपडे घालून माणूस स्वतःला ब्रँडेड बनवण्याचा प्रयत्न करतोय. पियर प्रेशर आहे, तो 10 ब्रँड घालतो, मी 2 तरी घालेन, मी काय कमी आहे का. खोट आहे. पियर प्रेशर, समाजाचं पियर प्रेशर आहे. आणि मग हे सगळं करत असताना निश्चितपणे त्याला सुद्धा या सगळ्यामध्ये जावं लागतं. लोक लग्नात येतात, जेवतात, पंचपक्वान्न खातात, मांडवाच्या बाहेर गेल्यानंतर म्हणतात तेवढं सगळं केलं, उद्या संपूर्ण आयुष्याची जी काही कमाई असेल ते आपल्या लेकरासाठी, पोरीसाठी पणाला लावणारा बाप अनवाणी पायानं त्या लग्नात फिरत असतो. सगळं काही त्यानं आयुष्याचं त्या पंचपक्वान्नासाठी लावलेलं असतं. जाताना माणसं म्हणतात मठ्ठा जरा खारटच होता. तो समाज, ज्या समाजासाठी हे सगळं केलं, त्याला काहीच दिसलं नाही. बाप अनवाणी पायानं फिरत होता, समाजाला नाही हो दिसत. मठ्ठ्यातलं मीठ दिसतं. समाजाचा आपण एवढा विचार करावा का, सवाल आहे. ज्या समाजाला आपल्या मठ्ठ्यातलं मीठ सुद्धा सहन होत नाही, त्या समाजाला खुश करण्यासाठी आयुष्यभराची कमाई आपण पणाला लावावी का. राजेंद्र कोंडरे सर, मी तुमचं कौतुक करतो. तुम्ही पुढाकार घेतला. हगवणे प्रकरणाच्या नंतर आपण अनेक वेळा बडे मुद्द्याच्या माध्यमातून सवाल विचारला, चर्चा केली. जे पियर प्रेशर आया बहिणींचा जीव घेऊ शकतो ना, जी प्रतिष्ठा, जी खोटी प्रतिष्ठा आया बहिणींचा जीव घेते, बापाची लेक तिच्यापासून हिरावून घेऊ शकते, त्या प्रतिष्ठेला सांगा जळायचंय का. म्हणून तुम्ही पुढाकार घेतला, तुमचं कौतुक आहे सर. चला साधेपणानं करू, साधेपणाला प्रतिष्ठा मिळूया. आणि साधेपणालाच प्रतिष्ठा होती. मी सांगणार आहे, आम्ही ज्या काळातले सगळे लोक आहोत, 80-90च्या दशकातले आम्ही सगळेजण आहोत. आमचं जगणं काय होतं मी नंतर सांगणार आहे, कारण आधी मला हे सांगू देत काय आहे. आम्हाला जे परवडतं ते आपण करावं, साधेपणानं करावं. जगाला खुश करण्याच्या प्रयत्नात जर आपण आपलं आयुष्य पणाला लावत असू तर ते कुठंतरी चुकतंय. आणि ते चक्रव्यूह आयुष्यभर आपल्याला भेदत झगडावं लागतंय. आणि मग
या सगळ्यातून आपल्याला पुढे जाता जाता जी दमछाक होते ती दमछाक आपण सगळ्यांनी निश्चितपणे टाळली पाहिजे, यात कुठलीही शंका नाहीये. आणि या सगळ्याला जबाबदार जर काय असेल तर ते म्हणजे ह्या चक्रव्यूहाला सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारणीभूत असणारी गोष्ट आहे ती म्हणजे या समाजातली आपल्या यशाची व्याख्या बदलली. का निर्माण झालं हे चक्रव्यूह असं आपल्या सगळ्यांच्या भोवती? कालपर्यंत साधेपणाला जर इथं प्रतिष्ठा होती तर आज मात्र आपल्या जगण्याच्या आणि इथल्या यशाच्या व्याख्या बदलल्या, म्हणून हे चक्रव्यूह आपल्या भोवती निर्माण झालेलं आहे. सुख म्हणजे शांत झोप होती हो. आपल्या आई वडिलांनी सांगितलं आपल्याला सुख काय, सुखाची व्याख्या काय. सुख म्हणजे शांत झोप होती, पण आज सुख म्हणजे मोठं घर आहे, ब्रँडेड कपडे आहेत आणि सोशल मीडियावरती माझं स्टेटस आहे. भले मी आत रडत असेल, माझ्या आत अनेक गोष्टी आहेत, पण जेव्हा सोशल मीडियावरती सगळ्यांचं स्टेटस बघतो तेव्हा काय माणसांचं आयुष्य आहे. अपयश नावाची गोष्ट नाहीये कुणाच्या आयुष्यात. चकाचौंध आहे. कुणी ह्या हॉटेलमध्ये जातोय, कुणी गोव्याला जातोय, कुणी काय करतोय, यश हे सगळ्यांचे स्टेटस बघा. फक्त आनंद उत्सव आणि हे दिसतंय ना स्टेटसवर. खरंय का? खरंय? माणसं खरंच एवढी आनंदी आहेत? माणसं रोज अशी गोव्याला चालली आहेत का? महिला वर्गात तर 1:45 पर्यंत जाऊन सुद्धा काही गर्दी काही कमी होत नाही. आपलं स्टेटस सिंबल बदललं पाहिजे. आपलं स्टेटस सिंबल बदललं पाहिजे. इथं काही तरुणी आहेत, मला त्यांना एक गोष्ट सांगायची. मी अनेक ठिकाणी हा विषय मांडत असताना मी मुद्दाम ही गोष्ट सांगतो, कारण समाजातलं जे भेदक वास्तव आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आज प्रत्येक आई वडिलांच्या जीवाला एक घोर आहे. किंचित विषयांतर करून लगेच येतो विषयावर, कारण हे सांगणं गरजेचं वाटतं मला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर. फक्त मुलींसाठी आणि तरुण मुलांसाठी ही गोष्ट सांगतोय. उभं आयुष्य कधीतरी तुम्ही त्यांना जाऊन विचाराया. मला माहित नाही तुम्ही कधी विचारले की नाहीये. हा जो रोज सकाळी उठून भोमरत कामावर जातो ना, ताप आला तरी घरी न बसणारा आणि ताप आली सुद्धा कधी स्वयंपाकाला सुट्टी न देणारी ही आई आणि कामाला जाणारा जो बाप आहे, त्यांना कधी आयुष्यात एक प्रश्न तुम्ही विचारलाय का? आमची स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही काय करता हो? हे सगळं कसं करता हो? कसं जमतं बरं हे तुम्हाला? एकदा विचारलंय? हे वय नाजूक असतं आणि ह्या नाजूक वयामध्ये बंडखोरी असते आपल्या अंगात. आपल्याला वाटतं मलाच कळतं, हे मला विरोध करणारे लोक आहेत, हे माझे दुश्मन आहेत, असं आपल्याच आई वडिलांबद्दल वाटतं त्या नाजूक वयात. आज अनेक ठिकाणी आपण बघतोय जे प्रकार सुरू आहेत. माझं म्हणणं आहे, मी प्रेमविवाहाला विरोध करणारा माणूस नाहीये, पण विचारपूर्वक करायला हवं, यात कुठलंही दुमत नाहीये. झिबरे फिबरे पोरांच्या सोबत जाणं क्वालिटी पाहिजे. पोरीने तुम्हाला पळून जायचंय ना, तुम्ही खरंच पळून जा. अतिशय विचारपूर्वक म्हणून सांगतो, तुम्हाला पळून जायचं ना, पळून जा, पण एका गोष्टीसाठी. पोरांचे हात धरून नाही. तुम्ही घरातून एक साहित्याचं पुस्तक घ्या, एक भूगोलाचं घ्या, एक इतिहासाचं घ्या आणि एक विज्ञानाचं पुस्तक घ्या. पुस्तक घेऊन घरातून पळून जा. ज्या ज्या पोरी आतापर्यंत अशा प्रकारे पुस्तकं घेऊन शिक्षणासाठी घराबाहेर पडल्या ना, त्या चंद्रावर गेल्या, पोलीस स्टेशन मध्ये नाही. आम्हाला कळलं पाहिजे आम्ही कुठं पळतोय.
नेहमी सांगतो, कारण हे सांगणं खूप गरजेचं झालंय आज. अरे जे चक्रव्यूह भेदता भेदता ही माणसं किती दमून थकून गेली आहे. आयुष्यातला कुठलाही निर्णय घेत असताना माझी आई आणि माझे वडील मला पहिल्यांदा दिसतात. कारण मला जाणीव आहे की अशा अनेक दिवाळी मी पाहिलेल्या आहेत लहानपणी, जेव्हा दिव्यात टाकायला तेल सुद्धा असायचं नाही. रेशनवर मिळणार रॉकेल गोरीच्या खांडावर टाकून घराच्या दारात आम्ही लहानपणी दिवे लावले. एका शेतकऱ्याच्या घरातली दिवाळी कशी असते, ती कधी होते, कशी होते, सुगी काय असते आणि सुगीनंतर काय असतं, हे लहानपणापासून पाहिलं. आपल्या आई बापांनी आपल्यासाठी काय केलं हे पाहिलं. आयुष्यभर परिस्थितीशी झगडणाऱ्या, युद्ध करणाऱ्या आई बापाच्या चेहरा कायम डोळ्यासमोर ज्याच्या असेल तो कधीही वाईट मार्गाला जाऊ शकत नाही. ज्याला त्याची जाणीव असेल तो कधीही वाईट मार्गाला जाऊ शकत नाही. नेव्हर. त्यामुळे तरुणांना मला एकच सांगायचं, त्याची जाणीव ठेवा. हा जो अभिमन्यू आहे, तुमचा बाप आणि तुमची आई, त्यांचं युद्ध, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा, त्यांचं झगडणं, हे जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर उभ्या आयुष्यात कुठल्याच मोटिवेशनल व्हिडिओची आणि कुठल्या मोटिवेशनची आणि कुठल्या व्याख्यानांची गरज नाही, आणि कुठले पुस्तकं वाचून सुद्धा मोटिवेट व्हायची गरज नाहीये. फक्त आई बापाचा चेहरा आणि त्यांनी आपल्यासाठी जे केले नाही, एवढं जरी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आयुष्यात कसलंही चक्रव्यूह येऊ द्या, ते भेदायची ताकद तुमच्यामध्ये नक्की येईल. आणि मी सांगतो, त्या कुरुक्षेत्रावरच्या अभिमन्यूला आईच्या पोटातून चक्रव्यूह भेदून मध्ये जायचं कळलं होतं, बाहेर यायचं कळलं नव्हतं. पण आपले आई वडील आहेत आज, जे आई वडीलच आपल्याला फक्त सांगू शकतात, आयुष्यातल्या कुठल्याही चक्रव्यूहातून बाहेर पडा आणि पडू कसं शकता याच्यासाठी खंबीरपणे. जगात हेच दोघ असे आहेत जे कायम तुमच्या सोबत असतील, कायम तुमच्या सोबत असतील. त्यामुळे तुम्ही कधी आयुष्यात चक्रव्यूहात अडकलात तर निश्चितपणे तुमच्या या श्रीकृष्ण 2 यांचा सल्ला नक्की घ्या, ते तुम्हाला नक्की मदत करतील. मी हे तरुणांसाठी मुद्दाम सांगितलं. पुन्हा आता मूळ विषयावर येतो. लग्नाच्या बद्दल बोललो. लग्न होतं, 2 दिवस लोक बोलतात, चकाचौंध झाली, त्याच्यातल्या उणिवा जास्त शोधतात आणि पुढे निघून जातात. कर्ज मात्र आपल्या बापाच्या डोक्यावर असतं. पुढची काही वर्ष बाप ते कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करत असतो. पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न, आई म्हणून तुम्ही आणि बाप म्हणून तुम्ही जेवढा विचार तुम्ही करता, माझ्या मुलांना काय वाटेल, जगाला काय वाटेल, जग काय म्हणेल, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करताना कधी कणभर हा प्रश्न विचारता का तुम्ही स्वतःला, मला काय हवं, मला काय वाटतं? तुम्ही पोरांचे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसभर असताना आई वडिलांना द्यायचंय, बायकोला द्यायचंय, सगळ्यांना सगळं. हा माणूस पायाला भिंगरी लावून फिरणारा हा माणूस एकदा दिवसातून स्वतःला एक प्रश्न आपण विचारतो का, तुला काय हवंय रे, मला काय हवंय, तू कसा आहेस, मला सांगा. तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचार, तू कशी आहेस? तू एवढी राबत असते सकाळपासून, कधीच कंटाळा येत नाही तुम्हाला स्वयंपाकाचा, घर आवरण्याचा, संसार सावरण्याचा, माणसं जपण्याचा, पोरांसाठी झटण्याचा, कधीच कंटाळा येत नाही तुम्हाला, मान्य आहे. कधी एक प्रश्न स्वतःला, कशी आहेस तू, तुला काय हवंय?
कधी विचारताय प्रश्न? उसंत नाही ना? हे चक्रव्यूह आहे. आपल्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं चक्रव्यूह आहे. त्यामुळे या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं असेल तर एक गोष्ट करा, नक्की करा. मी करतो, मी जे करतो तेच सांगतो. मी कधीच मी जे करत नाही ते सांगत नाही. लोक काय म्हणतील या गोष्टीचा नक्की विचार करा. पण मला काय हवंय, मी काय म्हणेन, मला काय वाटतं, याला हे तितकंच महत्व द्यायला हवं जेवढं जग काय म्हणतंय या गोष्टीला आपण सगळे महत्व देतो. कारण हे कशासाठी करतोय आपण? आपल्यासाठी करतोय. मुलांसाठी जगावं लागेल, नवऱ्यासाठी जगावं लागेल, तुम्हाला बायकोसाठी, आई वडिलांसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, नातेवाईकांसाठी, गुरुसाठी, कंपनीसाठी, व्यवसायासाठी, सगळ्यासाठी सगळं करावं लागेल. पण माझ्यासाठी मी कोणीतरी आहे ना, माझ्यासाठी सुद्धा मला जगावं लागेल. आणि मग माझ्यासाठी जगता जगता मला इतरांसाठी सुद्धा जगावं लागतं, हे वास्तव आहे. त्यामुळे एक प्रश्न रात्री प्रत्येक रोज एकदा, आज मी माझ्यासाठी काय केलं, आणि ते करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कुठलीही सल मनात राहणार नाही आपल्या की सारा जगायचंच राहिलो, किती धावलो, एवढा धावलो, पण माझं जगायचं राहिलं, हा प्रश्न कधीच वाटणार नाही. जगाचा निरोप घेताना आपल्या सगळ्यांना एक गोष्ट वाटली पाहिजे, माझा त्या गोष्टीवर विश्वास आहे, ठाम विश्वास आहे. छान जणू हे सगळं विश्व कवेत घ्यावं, मनसोक्त व्हावं, वाटावं, छान जगलो. जर असं जगलो तर जगलो, नाहीतर काय जगलो. पण हे जगणं सोपं का नाहीये? जबाबदाऱ्यांचं ओझ आहे, अपेक्षांचं ओझ आहे. आई वडिलांना वाटतं माझ्या मुलानं मी कष्ट केले, माझ्या मुलाला लागू नये. आपल्या आई वडिलांना वाटतं माझ्या मुलानं नाव कमवलं पाहिजे. ते बोलत नसतील कदाचित, इच्छा आहे ना त्यांना सेटल व्हायला पाहिजे, त्याचं स्वतःचं एक छोटं का होईना स्वतःचं घर असलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना वाटतं, बोलत नसतील कदाचित, वाटतं ना आतमध्ये, फलाण्यानं केलं, बोलत नसतील, त्याने केलं, माझ्या मुलाचं झालं पाहिजे, त्याला एक छान गाडी असली पाहिजे. मूल नसेल तर वाटतं त्याला हे मूल असलं पाहिजे. अपेक्षा आहे. मला 12 वर्षानंतर बाळ झालं, आई वडिलांना खूप वाटायचं, बाकी सगळं झालं, बाळ झालं पाहिजे. अपेक्षा आहे. पण ते आपल्या हातात असतं का? आपल्या हातात थोडीच आहे. ते जेव्हा त्याने दिलं तेव्हा दिलं. मुलांची स्वप्न आहे, बाप म्हणून त्या मुलांची स्वप्न साकार करणं, आई म्हणून आपण त्या मुलांची स्वप्न साकार करणं जबाबदारी आहे, अपेक्षाच आहे एक प्रकारची. आणि मग ह्या सगळ्यामध्ये एका टोकाला आई वडिलांची अपेक्षा आहे, दुसऱ्या टोकाला मुलांची स्वप्न आहे, आणि खाली समाज बसलेला आहे एक मोजपट्टी घेऊन. तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात हे सांगायला आणि तुमचं मोजमाप करायला मोजपट्टी घेऊन बसलेला हा समाज आहे. आणि या सगळ्यामध्ये तो अभिमन्यू मात्र तारेवरची कसरत करतोय. आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, मुलांची स्वप्न पूर्ण करायची, हे सगळं करत असताना आपल्या स्वप्नांना दाबून 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 आयुष्यातली छोटी छोटी स्वप्न, छोटा छोटा आनंद सुद्धा हिरावून बसलेला हा अभिमन्यू आज मात्र त्याला स्वतःचा आनंद आहे, स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःची काही 4 स्वप्न आहेत. कधीतरी तुम्हालाही वाटलं असेल ना,
आपण ही गिटार वाजवावी. फार मोठं आहे का स्वप्न? एक गिटार वाजवावी. एक छोट स्वप्न असेल, आपण गाडी घ्यावी. पण ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करता करता छोटी छोटी स्वप्न, एक जुनी ट्रिप असेल, वाचनाची वेळ असेल, हे सगळं असेल छोटं छोटं, मात्र हरवत चाललेलं आहे, निष्ठत चाललेलं आहे. आणि जे निष्ठून चाललेलं आहे त्या सगळ्याला जबाबदार, ह्याच सगळ्या जबाबदारांमध्ये धावणारे आम्ही आहोत. पुन्हा तिथंच आहोत, ट्रेडमिल सारखं. आणि म्हणून हा समाज जो आपल्याला सांगतो 30 वर्ष वय झालं, अरे तुमच्या मुलाने घर नाही घेतलं अजून, 30व्या वर्षी आत्ता शिक्षण झालं, 1 कोटीचं घर 30व्या वर्षी घ्यावं ही अपेक्षा आहे. मुलाला स्थळ आलं तर मुलीकडचे विचारतात मुलाचं घर आहे की नाही. 30व्या वर्षी घर आजच्या काळात 35 झाली की गाडी बदलली का? जुनीच आहे, अजून गाडी नाही बदलली. अरे बहुतेक त्याचं काही चांगलं चाललेलं नाही, काही प्रगती नाही आहे, तिथं आहे तसंच आहे. 40 झाले की मुलं कुठल्या शाळेत, कुठल्या कॉलेजमध्ये, हे प्रश्न कोण विचारतं? समाज. जो समाज इंजिनियर असतो अशी फुटपट्टी घेऊन बसलेला असतो. तुम्ही कुठे आहे, तुम्ही कुठे उभे आहात, हे कायम मोजपट्टी लावून आपल्याला आपली जाणीव करून देत असतो. आणि आपण स्वतःला कायम एक प्रश्न विचारतो, अरे मग मी मागे पडलो का? बाकीचे पुढे गेले, माझं काही चुकलं का? मी लायक नाही का? माझ्या वर्गातली तर सगळ्यांची घरं झाली, सगळ्यांचं हे झालं, ते इकडे फिरतात, ते तिकडे फिरतात, मग मी मागे पडलो का? अरे पण इथं प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे, प्रत्येकाची एक वेगळी स्पर्धा आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने धावतो, प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावरती, प्रत्येक जण वेगवेगळ्या ईर्ष्यानं धावतो, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. कुणी वेगानं धावतो, लवकर पोहोचतो, कुणी हळूहळू जातो, तो लांबणीचा प्रवास करतो, तोही पोहोचतो. कुणी 100 मीटरची शर्यत लावतो, कुणी मोठी स्पर्धा लावतो. पण ही जी तुलना आहे समाजातली, ती तुलना मात्र आपल्या सगळ्यांना एका चक्रव्यूहात अडकवते. आणि ते चक्रव्यूह मात्र भेदणं आपल्याला खूप अवघड जातं. रात्री झोपल्यावरती शांतपणे जेव्हा आपण मग मोबाईल स्क्रोल करतो, मी करतो, तुम्ही करत असाल माहित नाही, करत असाल ना तुम्ही. रात्री झोपताना सगळे झोपत असताना आपण मोबाईल स्क्रोल करतो, शांतपणे छताकडे डोळे लावतो. गरगर फिरणारा फॅन आपल्या मनात विचारांचं वादळ घेऊन येतो. जिथं झोप यायला हवी तिथं विचारांचं वादळ येतं. शरीर झोपतं, थकलेलं शरीर झोपतं, मन झोपत नाही. कारण मन प्रश्न विचारतं, इतरांच्या पेक्षा माझं आयुष्य अजून थोडं कमीच आहे, काय करू? सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आयुष्यात जे ठरवलं होतं ते होतच नाही. खूप प्रयत्न करतोय, ते करू का? ते मला जमेल का? ते जमेल की नाही? आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा चुकीच्या आहेत का? अजिबात नाहीये. या अपेक्षा चुकीच्या नाहीयेत. आई वडिलांच्या अपेक्षा तर प्रेमातून आलेल्या आहेत. त्याला वाईट कसं म्हणताय? कुठल्याही आई वडिलांना वाटणं स्वाभाविक आहे की माझ्या मुलाचं आयुष्यात लवकर सेटल झालं पाहिजे, सगळं छान झालं पाहिजे, माझ्यासारखी त्याला कष्ट लागले नाही पाहिजेत. मुलांचे स्वप्न निरागस आहेत. त्यांनाही वाटतं माझ्या मित्रांच्या आईबाबांनी हे सगळं केलं, माझ्या आईबाबांनी केलं पाहिजे. त्यांची स्वप्नही निरागस आहेत. मग त्याच्यातही प्रॉब्लेम नाहीये. समाजाची मापही टाळता येत नाहीये. समाजाचं तोंड दाबता येते का सांगा? जमलंय का आजपर्यंत कुणाला? प्रभू श्रीरामांना जमलं नाही, तुम्ही कोण? समाजाचं तोंड दाबणं सोपं आहे का? नाही. समाज हा माप काढणार, ते टाळता येणार नाहीये. पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न मात्र तोही टाळता आला नाही पाहिजे, मी कोण आहे आणि मी कुठे आहे. जर या 2 प्रश्नांची उत्तरं आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपोआप चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग सापडेल.
आणि तो मार्ग आहे जगण्याचा, जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा, आणि तो आपण सगळ्यांनी निश्चितपणे केला पाहिजे. आणि किमान स्वतःसाठी दिवसातून अर्धा तास, असं समजा 23.5 तास आपल्यासाठी रोजच्या जगण्यासाठी आहे. चला अर्धा तास आपला माझ्यासाठी असं. फार अवघड आहे, सोपं नाही. अर्धा तास काढायचा आपल्याला, अर्धा तास स्वतःसाठी काढायचा आहे. बहिणींनो, किती काम आहेत तुम्हाला, मी यादी करू. आता एवढ्या सगळ्या व्यापातून तुम्हाला अर्धा तास काढायचा आहे. फार अवघड आहे, मला माहिती आहे. खूप कामं पडली आहेत. मला माहिती आहे अर्ध्या तासात तुम्ही 50 कामं करत असाल. तुम्ही तर झोपेपर्यंत, झोपताना सुद्धा फक्त मी म्हणालो शरीर झोपतं, मन झोपत नाही, एवढं काम करता. अर्धा तास काढायचा, पण आपल्याला तो काढावा लागेल. आणि जर आपण तो काढला नाही तर मग प्रॉब्लेम आहे. स्वतःचं एक स्वप्न आपण जपलं पाहिजे. चक्रव्यूहातून बाहेर पडणं हे ज्या दिवशी जन्मलो त्या दिवशीपासून हे आपलं सुरू झालेलं आहे. त्याच्यातून सुटका त्या दिवशी आहे ज्या दिवशी आपला देह. पण एक तरी करू शकतो, अर्धा तास काढायचा, एक छंद जोपासायचा, काही. आणि मग या सगळ्यामध्ये जेव्हा आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपण स्वतःला प्रश्न विचारू की मी सगळ्यांसाठी केलं, मी माझ्यासाठी काय केलं, तेव्हा माझ्यासाठी काय केलं याचं उत्तर सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. आणि तेच उत्तर जर आपल्याकडे असेल तर आणि तरच मला वाटतं जगलो राव. आणि मला वाटतं चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं हे सगळ्यात मोठं प्रतीक आहे. छान जगलो राव. मग आज एक भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असते, मला हे जमेल का? हा एक प्रश्न आहे ना, मला जमेल का? एक गोष्ट सांगतो, गोष्ट. एक प्रवासी जंगलातून चालला होता. हा जमेल का वरच एक गोष्ट आहे. एक प्रवासी जंगलातून जात असताना एक तर विचित्र दृश्य पाहिलं. एक प्रचंड बलवान असा हत्ती, बलवान मोठा, पण एका साध्या दोरीनं त्याला बांधलं होतं. एका साध्या दोरीनं. त्याला कुठली साखळी नाही, लोखंडी बेड्या नाही, फक्त एक पातळ दोरी. त्या हत्तीनं नुसतं असं पायानं जरी केलं तर तुटून तिचा काहीच राहणार नाही. पण त्या दोरीनं त्या हत्तीला बांधलंय तरी सुद्धा तो हत्ती शांत उभा आहे. त्या जंगलातून जाणाऱ्या प्रवाशाला प्रश्न पडला. त्याने त्या माहुताला विचारलं आणि म्हणाला, एवढा मोठा हत्ती एवढ्या साध्या दोरीनं कसं काय बांधला बरं तुम्ही? म्हणजे तुम्ही काय गंमत करता का? आता एवढ्या मोठ्या हत्तीला साखळदंडाने बांधलं पाहिजे, तुम्ही का दोरीने बांधलं? माऊत हसला आणि म्हणाला, त्याचं काय माहितीये का, हे जेव्हा हत्ती लहान असतात ना, लहान असताना आम्ही त्याला दोरीने बांधतो. आणि मग लहान असल्यामुळे त्या दोरीला बांधलेला तो हत्ती सतत प्रयत्न करतो ती दोरी तोडण्याचा. पण तो लहान आहे, त्याची ताकद नाहीये की ती दोरी तोडू शकेल. त्यामुळे तो प्रचंड प्रयत्न करतो. त्याला एक गोष्ट लक्षात येते, आपण कितीही प्रयत्न केला तरी ही दोरी आपण तोडू शकत नाही. ही गोष्ट त्याच्या मनामध्ये एकदम ठाम असते, ठाम. काहीही केलं तरी आपण ही दोरी तोडू शकत नाही. हत्ती नंतर मोठा होतो, प्रचंड बलवान होतो, अफाट ताकद येते त्याच्याकडे. पण त्याचा विचार तोच आहे, मी अडकलेलो आहे, मी दोरी तोडू शकत नाही. त्यामुळे तो प्रयत्न करत नाही. त्याला माहित आहे, डोक्यात फिट आहे ना, मी ही दोरी तोडू शकत नाही. बलवान आहे, ताकद आहे, पण इथं ठरवलेलं आहे मी तोडू शकत नाही.
दोरीपेक्षा त्याच्या मनातली मर्यादा जास्त मजबूत असते. दोरी मजबूत नाहीये, त्याने स्वतःच्या मनाला जी मर्यादा घालून ठेवलेली आहे ती मर्यादा इतकी मजबूत आहे की शक्ती असून सुद्धा तो हतबल आहे, मर्यादेच्या बंधनात अडकलेला आहे. इथल्या दोरीचं कचकुळ जे मर्यादा आहे ती सुद्धा त्याला बांधून ठेवू शकते. खऱ्या साखळ्या बाहेर नसतात आयुष्यात, खऱ्या साखळ्या बाहेर नसतात आयुष्यात, खऱ्या साखळ्या आत मनात आहे. म्हणून जे म्हणालो अर्धा तास काढणं सोपं नाही, कारण आम्ही ठरवलेलं आहे हेच नाही. फार काम आहे, फार दगदग आहे, नाही शक्य होत. आणि म्हणून एक गोष्ट आम्हाला त्याच्यासाठी करावी लागेल, ती स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. सातत्यानं आम्हाला जाणवावं लागेल ताकद वाढलीये का, दोरी तुटते की नाही बघावं लागेल, दोरी तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. मनात ठेवून चालणार नाहीये माझी मर्यादा काय, आमच्या मर्यादा आम्ही पुढे नेल्या पाहिजेत. सतत स्वतःला जोखून बघितलं पाहिजे आणि स्वतःला आजमावून बघितलं पाहिजे. बघा तुम्ही स्वतःसाठी अर्धा तास काढा, निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि मग आणखीन एक चक्रव्यूह जे म्हणजे भावनिक आहे, विशेषतः मी पुरुषांच्या बद्दल बोलतो आणि नंतर तुम्हा माया बहिणींसाठी पण बोलतो, जे अतिशय मजबूत आहे. हा पुरुष आहे बघा, ह्या सगळ्यांचे चेहरे जन्मल्यापासून ह्यांना सांगितलेलं आहे मजबूत, स्ट्रॉंग मॅन, रडायचं नाही लढायचं. आयुष्यभर जन्मल्यापासून पुरुषाला एक सांगितलं जातं, छातीत आत कितीही दाटलेलं असू द्या, डोळ्यात नाही आणायचं, व्यक्त नाही व्हायचं. स्ट्रॉंग मॅन, स्ट्रॉंग मॅन. हा माणूस फाशी घेऊन जीव देतो पण स्वतःच्या भावनांना व्यक्त करत नाही. आम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. रडावं असं वाटलं तर बिनधास्त रडा, पण व्यक्त होता आलं पाहिजे. आजच्या काळात तरी हेच तुम्हालाही आहे. किती दाबून ठेवायचं, कुणाकुणाचं दाबून ठेवायचं, किती साठवायचं, किती भावनांना मुरड घालायची, कुणाकुणासाठी घालायची. आयुष्य गेलं, कधीतरी बोललं पाहिजे स्वतःशी. आणि या भावनांच्या या सगळ्यामध्ये पुरुष खचून जातो पण रडत नाही. हो, उसंत कुठं आहे, धावतोय धावतोय, थांबायचं नाही. कोणी म्हणत नाही तू थांबलास का, परवानगी कुठे आहे त्याला थांबायची. आज एक जबाबदारी संपली, उद्या नवी आहे. शिक्षण झाली, लग्न आहे, लग्न झाली पुढं आहे, रिटायरमेंट झाली तरी माणसं गप्प बसत नाही. तू रिटायर झालेले सुद्धा गप्प बसत नाही. टोपीवाले सगळे माझे गप्प बसलाय. तुम्ही हे शेतकरी दिसतात मला, गप्प बसलाय तुम्ही, गप्प बसता तुम्ही. माझे 95 वर्षाचे आजोबा आहेत. आता 95व्या वर्षी शेतात जाऊन किमान एक चक्कर टाकून याविषयी वाटणं, त्या खड्या मातीवरती जीव अडकलेला ह्या माणसांचा आहे. हे माणसं थांबणं शक्य नाही. पण तुम्हाला रिटायर केलंय, आपल्याकडे संस्कृतीतच सांगितलं ना, सरकार म्हणते तुम्ही रिटायर झालं बाबा, आता संपलं. पण रिटायरमेंट झाल्यावर प्लॉटिंगचे बिझनेस सुरू आहे. ओढ थांबते का, काहीतरी करूया, काहीतरी करूया. अरे जाना फिरायला, कमवलं ना ते, कुणाचंच येणार नाही सोबत, आले कुणाचं गेले सोबत, जगा नाही. आणि आपण जगलं पाहिजे. सकाळपासून रात्रीपर्यंत धावाधाव, ऑफिसचा ताण, घराची जबाबदारी, आर्थिक गणित, रात्री अंग टाकलं की शरीर थकलेलं आहे, मन जागा आहे. उद्याचं काय हा प्रश्न मात्र तसा जागा आहे. आणि या जागेपणीच माणसं थांबायचं नाव घेत नाहीयेत. एक दिवस स्वतःसाठी काढायची उसंत नाहीये.
थांबवू शकत नाहीये. थांबण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, पण फुल स्टॉप आणि बस स्टॉप आमच्या आयुष्यात नाहीये. आणि म्हणूनच आम्ही हसणं विसरलो, आम्ही रुसणं विसरलो, आम्ही व्यक्त होणं विसरलो, मित्रांमध्ये बागडणं विसरलो, मित्रांशी गप्पा मारणं विसरलो. आज तर मोबाईल आला, मोबाईलनं जग जवळ आलं असं म्हटलो आम्ही. एका स्क्रीनवरती जग जवळ आलं, पण ते जग थांबू शकत नाही. आणि मग राग दाबून ठेवलेला आहे, भावना तशाच आहेत, सगळं काही मनात साठवलेलं आहे, अपमान गिळून टाकलाय, अपयश मनात साठवलेलं आहे. स्वतःला सांगतो आज नाही उद्या करू, बघू जमलं तर जगून घेऊ, आणि आज मात्र काम करून घेऊ, नंतर कधी येत नाही, हे इथलं वास्तव आहे. पुरुष आहात, रडायचं नसतं मला माहिती आहे. मी रडतो, मन हलकं होतं. रडणं कमजोरी नाही, थकवा मान्य करणं पराभव नाही, थोडा वेळ स्वतःसाठी घेणं स्वार्थ नाही. कदाचित थोडं आयुष्यात मोकळं होऊ, स्वतःसाठी थोडं जगून घेऊ. कदाचित जे आयुष्यात जमलं नाही ते चक्रव्यूह तोडण्यासाठी थोडी मदत होईल, थोडं तुटेल. एक नाही दुसऱ्यात तरी जाऊ, चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तरी करत राहू. पण आपण सगळ्यांनी हे सगळं केलं पाहिजे. आणि मित्रांनो, आता मात्र हा माणूस आज ज्या गोष्टीसाठी झुंजतोय तो हरलेला नाही, तो लढतोय. प्रत्येक योद्ध्याला इथं आज आधार हवा आहे आणि संघर्षाला मान्यता देण्याची गरज आहे. हा जर बाप दिवसभर काम करत असेल तर माऊल्यानं तुम्ही एकदा फक्त म्हटलं पाहिजे त्या माणसासाठी, किती करता हो तुम्ही. हत्तीपेक्षा जास्त काम करेल हा माणूस. फक्त एकदा त्याला म्हणा किती करता हो, कारण त्याला कोणी म्हणतच नाही. नका ना एवढं करू, बस झालं आता असं म्हणल्यावर तो थांबणार नाही, दुपटीनं काम करेल, पण त्याला खूप छान वाटेल. तुम्हीही म्हणा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती राबतेस, थांब थोडं, होईल सगळं, केलं आयुष्यभर सगळं. चल 10 मिनिट गप्पा मारू. केलं पोरांसाठी, करतील पोर आता, आपण थोडं थांबू. तू आता एवढं नाही करायचं, सांगू शकतो ना. बघा ह्या माऊल्या, त्या पण थांबणार नाही, पण समाधान वाटेल. चीज झालो, माझ्या कष्टाचा चीज झाला. दिसतंय मी एवढी राबतेय, कुणाला तरी दिसतंय. अहो जगाला नाही दिसलं तरी माझ्या नवऱ्याला दिसतंय, त्याला किंमत आहे माझ्या कष्टाची. ही भावना सुद्धा मला वाटतं लाख मुलाचा आनंद देणारी ही गोष्ट आहे. मी माझ्या बायकोला खूप खुश करतो, मी ही गोष्ट बोलतो, आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, तुम्हाला उगाच माझी काळजी वाटते, तुम्हाला उगाच वाटतं असं नाही. बाकीचे किती करतात, मी त्याच्यात काहीच करत नाही. नाही नाही, तू 2 मुलींना एवढं सांभाळणं हे काही साधी गोष्ट नाही. मला खरंच तुझी कमाल वाटते, आणि खरंच कमाल आहे. मी काय तोंड देखलं बोलत नाही. मला 2 मुली आहेत, दोन्ही लहान आहेत, आणि मग 2 मुलींना सांभाळताना त्या आईची जी फरफट होते ना, मी कधीतरी आईवर बोलायला लागलो ना, आणि बाप, माझे 2 आवडते शब्द आहेत, आणि आई आणि बाप, ह्या दोघांवरती बोलायला लागलो तर तासन तास मी बोलतो. कारण आई होण्यासाठी माझ्या बायकोनं जे झेललंय ना, 12 वर्ष या समाजाचं जे ऐकलंय ना, जी झुरलीये ना, ती 2 बाळं गेली माझी, मृत्यूच्या दाड्यात होती. डॉक्टरने सांगितलं चालणार नाही, पण आई होण्याची जी प्रचंड इच्छाशक्ती आहे ना, त्याच्यासाठी स्वतःचा प्राण द्यायला सुद्धा मागे पुढे न पाहणारी आई जेव्हा मी बघितली ना, तेव्हा कळलं बाप कधीच आई होऊ शकत नाही, आईच आई होऊ शकते. मी तिला म्हणतो, जेव्हा माझी लेक मोठी होईल ना, जेव्हा तिला कळेल ना, तिला सांगेल
तू जन्माला यावं यासाठी तुझ्या आईनं किती वेळा मृत्यूचं दार ठोठावलंय. घाबरली नाही, कधीच घाबरली नाही, फक्त आई होण्यासाठी. तू मला मार, पण उभ्या आयुष्यात आईला कधी दुखवू नको, हे मी नक्की सांगणार आहे माझ्या लेकीला. आज ती लहान आहे. पण आपल्या सगळ्यांची ही झुंज व्यर्थ जाणार नाही, त्याग वाया जाणार नाही. एक दिवस आहे जो शांत संघर्षाला योग्य न्याय मिळेल. तुम्ही ज्यासाठी झगडला, ज्यासाठी भांडला, तो प्रत्येक क्षण कामाला येणार आहे. आणि जाता जाता एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे, नक्की ऐका. कविता संपली की त्याच्यावर मला एक शब्दही बोलायचा नाही. सगळं सार त्या कवितेत येईल, ते घ्या, विचार करा, घरी जा. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे आपण सगळेजण जेव्हा आज जाल घरी झोपताना, ही कविता सतत सतत तुमच्या मनात रुंजी घालत राहील, तुम्हाला अस्वस्थ करत राहील. आणि या चक्रव्यूहात गेली अनेक वर्ष जो तुमचा संघर्ष सुरू आहे, अविरतपणे तुम्ही जे हे चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करताय, गुरफटून घेताय, बाहेर पडू शकत नाहीये. त्या बाहेर पडण्यासाठी ही कविता तुम्हाला नक्की मदत करेल. आणि हे चक्रव्यूह आहे वेळेचं, जे मी म्हणालो की आमच्याकडे वेळ नाही, म्हणून ही कविता आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करणार आहे. बघा, खरंच वेळ नाही. 12 तासाचा प्रवास 4 तासांवर आला. 12 तासांचा प्रवास 4 तासांवर आला, तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 12 माणसांचं कुटुंब 2 माणसांवर आला, तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 4 आठवड्यांनी मिळणारा निरोप 4 सेकंदात मिळतो. 4 आठवड्यांनी मिळणारं ते पत्र असायचं आपल्याला, 4 सेकंदात मिळायला लागलं, तरी माणूस म्हणतो वेळ नाही. कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायचा असेल तर 6-6 महिने लागायचे, वर्ष लागायचे. माहेरला जाऊन यायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे, सोपं असायचं नाही. माहेरच्या दिवाळी, पंचमी, 2-3 सण माहेरला जायचे. माहेरच्या माणसांचा चेहरा, आई वडिलांचा चेहरा पाहायचा. कामावर आहोत, आई वडिलांना भेटायचं. आता मी इथं लातूरला, आई वडील, वर्ष लागायचं. आज एका सेकंदात व्हिडिओ कॉल केला की चेहरा पाहता येतो. ज्याला वर्ष लागायचं ते एका सेकंदावर आलं, तरी माणूस म्हणतो वेळ नाही. घरात वर खाली जायला लागणारा वेळ, श्रम आता लिफ्टनं एका सेकंदात संपला, तरी माणूस म्हणतो वेळ नाही. बँकेच्या रांगेत तासनतास आपण थांबलेली माणसं, आता मोबाईलवर काही सेकंदात गुगल पे, सेकंदावर आला. रांगेत थांबलो, कधी चिडचिड नाही, काही नाही, तासनतास थांबलो, आता एका सेकंदावर आलं, खटकन स्कॅन केलं, गेले पैसे, तरी माणूस म्हणतो वेळ नाही. एकेकाळी आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य चाचण्या, आज ब्लड दिलं तर 8 दिवसांनी यायचं, आता काही तासात रिपोर्ट आपल्या हाती. डॉक्टरला व्हॉट्सअपवर जातो, मेल केला जातो, तरी माणूस म्हणतो वेळ नाही. ऍक्टिव्हा चालवताना एका हातात हँडल, दुसऱ्या हातात मोबाईल. गाडी चालवतो, एका हातात हँडल आहे, दुसऱ्या हातात मोबाईल आहे. असं का विचारलं तर माणूस म्हणतो थांबून बोलायला वेळ नाही. ट्रॅफिक जाम झालं की 2 लेन ओलांडून माणसं 3री लेन तयार करतात, कारण थांबायला वेळ नाही. पुस्तक वाचायला वेळ नाही, आई वडिलांना फोन करायला वेळ नाही, निसर्गात रमायला वेळ नाही. पण IPL साठी वेळ आहे. वर्ल्ड कप 2020चा सुरू झालाय, त्याच्यासाठी वेळ आहे. नेटफ्लिक्स साठी प्रचंड वेळ आहे.
सटरफटर रील पाहण्यासाठी प्रचंड वेळ आहे, राजकारणावर चर्चा करायला तर वेळच वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ वेळ नाही. जग सोपं झालं, गती वाढली, तंत्रज्ञान जवळ आलं, अंतर संपली, सोयी वाढल्या, संधी वाढल्या, पण माणूस म्हणतो वेळ नाही. स्वतःपासून माणूस वेळ नाही या सबबीखाली कितीतरी दूर गेला. शांत बसून स्वतःशी बोलायला वेळ नाही, स्वतःला समजून घ्यायला वेळ नाही, किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला सुद्धा आमच्याकडे वेळ नाही. सदग्रंथांचं वाचन करायला, मनन करायला, चिंतन करायला, मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यायला वेळ नाही. भगवंताचं नामस्मरण करायला सुद्धा आमच्याकडे वेळ नाही. आणि एक दिवस अशाच प्रकारे वेळ निघून जाईल. अशाच प्रकारे एक दिवस आपल्या आयुष्यातला हा सगळा वेळ निघून जाईल. शेवटच्या क्षणी आपल्याला तेव्हा कळतं वेळ होता, वेळ होता, पण आपण वेळ नाही असं सांगत जगायला विसरलो. म्हणून आजच ठरवा, स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा, नात्यांसाठी थोडा वेळ देऊन तरी बघा. शांतीसाठी, पुस्तकांसाठी, चिंतनासाठी, मननासाठी तुला काय वाटतंय, तुला काय हवंय, याच्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी जगून तरी बघा. कारण वेळ नाही हे सत्य नाही, वेळ नाही हे सत्य नाही. त्यामुळे सगळ्यांनी शोधलेलं फक्त एक कारण आहे. या कारणातून बाहेर पडणं हेच चक्रव्यूह भेदणं आहे, हेच चक्रव्यूह भेदणं आहे, हेच चक्रव्यूह भेदणं. खूप खूप धन्यवाद. मला माझ्यासारख्या तरुण नवख्या माणसाला आपण इथे बोलवलं, सन्मानित केलं. पिन ड्रॉप सायलेंट सगळ्यांनी आपण ऐकलं. लहान तोंडी मोठा घास घेतला असेल. माझ्या वडीलधारी सगळी मंडळी आहेत. मला काय आयुष्य फार कळलंय असं नाही. थोडा चिंतन करतो, मनन करतो, वाचतो. त्यातून आयुष्याचं जे चिंतन आहे ते मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केला. लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या पुढे शतशः नमन करतो. कारण 30 सेकंदाची रील 5 सेकंदात बघायची की नाही ठरवणारा आजचा समाज तासन तास व्याख्यानाला बसून आपण इतक्या शांतपणे समाधी लागावी अशा पद्धतीने आपण ऐकलं. मी माझं भाग्य समजतो आणि आपल्या सगळ्यांच्या त्या श्रवण शक्तीला वंदन करतो, नमन करतो. माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज प्रत्यक्ष आपल्याला भेटता आलं. रोज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला भेटत असतो, वेगवेगळे विषय मांडत असतो. सर माझ्यासोबत असतातच, राजेंद्र कोंढरे सर. त्यांच्यासारख्या अभ्यासू माणसांकडून आपणही थोडं काही वाचावं याच्यासाठी प्रेरणा मिळत असते. लढणाऱ्या माणसांकडून उमेद मिळत असते आणि ती उमेद घेऊन आज रौप्य महोत्सवी वर्ष इथं साजरं होत असताना इतक्या मोठ्या उंचीवर जी व्याख्यानमाला आहे त्या उंचीच्या सावलीला येण्याचा मला भाग्य मिळालं म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यामुळे मला माहिती आहे तुमची परंपरा आहे की इथं पुन्हा वक्त्याला बोलवलं जात नाही. पण मला विश्वास आहे की दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी आपण नक्की भेटू. कारण तुम्ही खूप चांगली माणसं आहात. मी आल्यापासून बघतोय ज्या प्रकारचं प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. 10 वाजलेत, वेळ संपलीये. आणि आपल्या सगळ्यांना मी शेवटचं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना शतशः नमन करतो.
कारण आपण खूप भाग्यवान आहोत, खूप भाग्यवान आहोत की आज त्यांच्या मातीमध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे माणूस म्हणून. मला वाटतं आयुष्यात याच्यापेक्षा काही नको आहे, पण मी आपल्या सगळ्यांकडून एक शब्द मागतो, स्वतःसाठी वेळ नक्की द्या. वेळ आहे आपल्याकडे, वेळ आहे, आणि आपण सगळ्यांनी हे चक्रव्यूह नक्की तोडूया. खूप खूप धन्यवाद. मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया दररोज रात्री 8 वाजता न्यूज 18 मराठीवर. पाहत रहा बडे मुद्दे.